हॅलो, नमस्ते. तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या गोड शुभेच्छा. म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर हा शब्द आहे की रामकृष्ण हरी मंडळी असं म्हटलं पाहिजे. तर आपण नेहमी काही म्हणत नाही, आज म्हटलं पाहिजे. मला असं वाटलं की असं तुम्हाला विश करावं आजची एकादस. तर मी आज खिचडी बनवलीच नाही. दिवसभर खिचडी खाल्ली पण नाही, बनवली पण नाही. झालं असं की सकाळ सकाळ म्हणजे बाकीचं सगळं देवपूजा वगैरे आवरून झालं, सगळं आवरल्याच्या नंतर मग चहा पाणी वगैरे केलं आणि नंतर उशिरा जरा मम्मीचा फोन आला की तुला खिचडी पाठवते म्हणून, तू काय बनवलंस का? तर मी तिला म्हटलं मला नको पाठवू, तर झालीच आहे तुमची खिचडी तयार रेडी, तर मग आर्यनसाठी पाठव. तर 3 डब्यामध्ये पाठवून दिली आणि त्याच्यासोबत खूप साऱ्या पापड्या दिल्या तळायला. तर मग मी त्या पापड्या तळल्या, त्या पापड्यावरच मी दिवसभर होते. म्हणजे खरं तर मी आज आहे ना चहा आणि पापड्या, चहा पापड्या बस एवढंच. आणि आता वाजले 7, तर मी म्हटलं चला एक शूट करावा. तर मग पटापट आहे ना खिचडीची तयारी केली. आता सगळ्यांना माहिती आहे खिचडी कशी बनते, तर त्यात काही नवीन नाही आहे आणि मी काही वेगळं काही दाखवत नाही. खिचडी कशी बनवायची वेगळी रेसिपी. आमच्याकडं जिरं वगैरे म्हणजे जिरं चालत नाही, कोथिंबीर चालत नाही. अशी जर खायची असेल तर तरीसुद्धा आम्ही जिरं कोथिंबीर त्यात टाकत नाही, खात नाही. तर खिचडीला फक्त 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे ती मला तर आम्ही गावरान तुपामध्येच खिचडी मी बनवते. म्हणजे मी मम्मी जसं पहिल्यापासून ती मला शिकवले तसं ती गावरान तुपामध्येच आम्हाला भरभरून गावरान तुपामध्ये खिचडी, बटाटं आणि हिरवी मिरची, त्याला काय मीठ लागतं फक्त, नाही का असं. तर मी आहे ना इथं केस बांधून घेतल्यावरती काय झालं, मला नंतर लक्षात आलं मी केस मोकळे सोडलेत खरं. पण एखादा केस जर आहे ना खिचडीमध्ये आला ना, तर नंतर आर्यन खाणारच नाही, म्हणून केस बांधून घेतले. नंतर हात धुवून घेतले आणि ही जी कढई आहे ना त्या कढईमध्येच पापड्या तळल्या होत्या. मग त्या पापड्या पण उशिरा तळल्या होत्या खूप. तर काय नाही, म्हटलं चला त्याच्यातच खिचडी बनवायची, कशाला वाया घालायचं ते तूप. म्हणून पटापट मिरच्या निसून घेतल्या. आधी थोड्याच मिरच्या निसल्या होत्या. नंतर लक्षात आलं की जर तिखटच नाही झालं, चव नाही लागणार. नंतर मग 2-3 अजून ॲड केल्या आणि मी यानं सगळं पुसून घेतलं आहे धुवून. कारण की ते ओलं असलं ना मग ते लय घाण वास येतं, म्हणून सगळं पुसून घेऊन कुटायला लागले. आणि मिक्सरच्या भांड्याला मिरची जर फिरवून घेतली ना त्याची चव म्हणजे टेस्टच बरोबर लागत नाही, म्हणून मी असं कुटून घेऊ राहिले. आणि काही नाही, थोडं म्हणजे कसं त्यात ते मिक्सरमध्ये खरं तर चवच नाही लागत, म्हणून असंच मिरची कुटून घेतले. खिचडीसाठी तर मी अशीच कुटते, खूप छान चव म्हणजे टेस्ट भारी लागते. मिक्सरला नाही एवढे टेस्ट येत त्याच्यामध्ये, नाही का. तर मग मध्येच बेल वाजवले, आर्यन आला खेळून आणि झालं त्याचं सुरू. मी एवढ्या वेळ शांत होते, म्हटलं शांत व्हिडिओ मला करता येईल. नाही, आलं तुफान आलं. मग आहे ना त्याची जी बडबड बडबड असते ना, आणि खरं तर आहे ना तो आले ना तोंडात पाय, मी म्हटलं पहिले तोंडात पाय देऊन घे, व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओमध्ये काय बोलू नकोस, नाही तर मी तुझा आवाज आहे ना तसंच टाकून देईन, तुला लोक हसतील. आहे त्याला धमकी देत होते मी. ते बघ म्हणलं चालू आहे व्हिडिओ, असं तसं चाललं होतं माझं, त्याला चिडवत होते. मग त्याने काय केलं, तोंडात पाय धुतले, त्याचं आवरलं. मी लगेच म्हणतो आता चहा टाकून दे. बघा आता मी माझ्या घाईमध्ये त्याचं मध्ये चाललं चहा टाकून दे मला. मग म्हटलं ठीक आहे चल टाकते चहा. मग मी माझी खिचडीची तयारी करून पूर्ण म्हणजे घेतच होते, बटाटा वगैरे चिरून. तर त्याचं चाललं होतं की मम्मा तूच दिसते आहे, तू काय बनवते ते नाही दिसत आहे. म्हटलं तू नको सांगूस मला, बघून ते जेवढं तेवढं दिसतं आहे. तर त्याने नंतर दिला सेट करून कॅमेरा, कारण की त्याला वाटतं करावा मम्मीला मदत. मी मागितली पण नाही, तोच त्याने तर कॅमेरा घेतला सेट करून आणि मध्ये आला. त्याच्या लक्षातच नाही आलं दिसल म्हणून. काहीतरी म्हणत होता तो की इथं दिसत नाही आहे, तू खाली काय करते आहे, काय तुझ्या हातामध्ये काय दिसत नाही आहे, असं मला चिडवत होता. आणि मध्ये मध्ये नाही काय येत होता त्याची ती बडबड. आणि मग मी पण त्याच्याशी बोलले की म्हटलं तू बस, म्हटलं खाली नको बोलू काय. लगेच म्हणायला लागला आता मी सेट करून देतो कॅमेरा. म्हटलं ठीक आहे चल कर सेट. तर मुलाची मदत म्हणजे कसं, आता अभ्यास असतो ना, त्याला असं म्हणू नाही शकत व्हिडिओ काढ हे ते. मी त्याच्या देखत नाही करत, कारण की काय होतं माहिती आहे का, त्याचं लक्ष, मग तो पण मोबाईल मागतो. इथं आता माझ्यासोबत तो वाद घालू राहिला आहे की मला नेट चालू कर ना. मी म्हटलं आता मी व्हिडिओ शूट करते ना, तर मी नेट ऑफ करून ठेवलं आहे, मध्ये मध्ये मेसेज येतात म्हणून. त्याच्यावरून वाद चालू होता माझा त्याच्यासोबत. आणि मला म्हणतो तूच नेट उडवती, मला देत नाही, असं तसं, मला थोडं दिलं पाहिजे. ते चहा बनवता त्याची ती बडबड चालू होती. मग पटापट आहे ना मी मधल्या गॅसवरती चहा टाकला त्याला. आणि म्हणजे ज्या चहाच्या पातेल्यामध्ये आहे ना मी चहा पिले ना, त्याच्यातच मी त्याला थोडं दूध टाकते जास्त सगळ्यात. नंतर त्याच्यामध्ये आहे ना काहीच ॲड करत नाही. मग पलीकडच्या गॅसवरती म्हटलं लगेच दूध तापून घ्यावं आणि अलीकडच्या गॅसवरती खिचडी बनवून. माझं आहे ना सगळं सोबतच काम चालू होतं. दूध पण तापून झालं, त्याला चहा पण देऊन झाला आणि खिचडी पण त्याची पण तयारी म्हणजे ऑलमोस्ट झालीच होती, डन म्हणजे चाललीच होती.
आणि बटाटा आहे ना त्याच्यामध्ये आहे ना असं म्हणजे बारीक बारीक तुकडे करून टाकले आणि एकदम आहे ना असं क्रिस्पी, त्याला नाही का वरतून असा कलर येतो असं चॉकलेटी, तसं बटाटा झालं ना खिचडीमध्ये केवढं भारी लागतं. आता पुढं मी तुम्हाला दाखवते. इतकं मस्त आहे ना, म्हणजे ते ब्राऊन ब्राऊन जे बटाटा असतं ना ते एवढं भारी लागतं ना थोडंसं, आणि त्यातलं म्हणजे भारीच लागतं आणि मला ना त्यातलं बटाटा आवडतं. तर मग मी अशी पूर्ण बाकीची साफसफाई करून घेतली, जिथली तिथं ठेवून घेतलं. कारण काय होतं माहिती आहे का, मला आहे ना ते म्हणजे मी मागे पण बोलले की वाट्यावर आहे ना अडचणच होती मला, म्हणजे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवून दिल्या. आणि आता बाकीचं काम काय नव्हतं एवढं, त्याच्यामुळं हेच आज खिचडीच फक्त नाही का. म्हणजे नेहमी कसं असतं की पोळी बनवायची असते, भाजी बनवायची असते किंवा वरण बनवायचं असतं, भात बनवायचं असतं आणि आज एखादाच म्हटल्यावरती खिचडी फक्त तेवढंच बस, बाकी काही बनवायचंच नव्हतं नाही का. आणि जास्त काही एक्स्ट्राचं कामही नव्हतं, नाही तर प्रत्येक भाज्या बनवायला लई काम लागतं, म्हणजे लसूण निवडा, हे करा ते करा. तर तसं काहीच आज नव्हतं बघा. मस्त आज पलीकडचं काय माहिती व्हिडिओमध्ये आहे ना तो गॅस असं फिरताना असं वेगळा दिसतो. तर असं बटाटं फ्राय करते मी त्याच्यामध्ये असं मस्त मंद आचेवरतीच मस्त. आणि इकडं दूध पण तापून झालं आहे. तर आहे ना आर्यनला पकडायला लावला कॅमेरा, तर तो म्हटला मी काय आज मदत करणारच नाही तुला, की मला नेटच पाहिजे. त्याच्यावरून त्याचं किती वेळ तेच चालू होतं. मग मला राग पण आला मध्येच. म्हटलं मग जाऊ दे, त्याचं तेच चाललं आहे, त्याचा चहा बाजूला ठेवून त्याचा. मग नंतर म्हटलं मला गरम गरमच चहा प्यायचा आहे, तर गरम गरमच दे. मग मी आधी बाजूला ठेवला आणि त्याला विचारलं, तर तो लगेच म्हणायला लागला की नाही. मी म्हटलं बिस्किट असलं ना की मग गरम चहा ठीक आहे नाही का, म्हणजे बिस्किट खाऊपर्यंत तो तसाही गार होऊन जातो. पण तो म्हणे नाही ना, म्हणे मला आज गरमच प्यायचं आहे. मग मी त्याला तेच सांगत होते की आज बिस्किट नाही आहेत. तो म्हणे खाऊ शकतो का आपण बिस्किट, त्याचं खरंच तसंच चाललं होतं म्हणायचं. त्याला म्हटलं आजचे दिवस दम काढ, उद्या सकाळी स्कूल आहे, सकाळी लवकर तुला चहा बिस्किट देते, आता फक्त चहा पिऊन घे. मग नंतर बोलला ठीक आहे दे. मग मी त्याला चहा गाळून दिला आणि तर तो आहे ना चहा प्यायला खाली बसला आहे. तर आता तुम्हाला पुढं दाखवते त्याचे नाटकं कसे आहेत बघा तुम्ही. म्हणजे चहा पिताना खरंच तुम्ही पण मेसेज करून म्हणता की किती वाईट सवय आहे ना. खरंच मी त्या सवयीला काहीच करू शकत नाही. म्हणजे करू शकते, लय लवकर करू शकते बरं का, पण जाऊ दे, एकच लेकरू किती त्रास द्यायचा तरी. आणि हे बघा अशी चटणी जर काढली ना बाबा हाताने, तर पुढं नंतर लय हाताची आग होती. पण अशी काढली ना त्याच्यामधून, म्हणजे ठेचलेली मिरची, की ती व्यवस्थित पूर्ण निघल्या जाते चमच्याने आणि त्याला चिकटलेली राहते बाकीची. आणि मग आता बटाटं परतून झालं होतं, हिरवी मिरची पण टाकून झाली होती ना, हिरव्या मिरचीमध्येच मीठ टाकून झालं की आता मग वरून साबुदाणा टाकला आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त अशी खिचडी रेडी करते. म्हणजे झालीच आहे रेडी. आता त्याला काय परतायला ठेवायचं आहे फक्त झाकण ठेवून. तर मग आता आहे ना तो बसला आहे आणि आता तुम्हाला दाखवते की त्याचे किती नाटकं आहे. तर तुम्ही बघाच. आता मला खिचडी बनवता तिकडून काय बोलतो आहे, नेट ऑन कर. माझं डोकं आऊट झालं बाबा. खरंच ना त्याच्या पुढे ना डोकंच चलत नाही. आता किती सांगावं त्याला. आणि आहे ना व्हिडिओ इथे ना बिलकुल रेंज नाही राहते ना व्हिडिओ डाउनलोड करायला. तर नेट पण म्हणजे एवढं मी असं ठेवत नाही, जेवढं पाहिजे तेवढं, कारण की तो मग नंतर बघतो आणि असलं की आपण पण म्हणतो जातो वाया चाललं आहे तर बघलतो. नाही तसं काहीच नाही, लिमिटेड नेट असतं. आज काहीच काम नाही झालं नेटचं तरी चालेल, पण उद्या आल्यावर करायचं. एक्स्ट्राचं टाकत पण नाही आणि जास्तचं नेट पॅक पण टाकत नाही. आणि कशाला पाहिजे अशी माझी सगळी चिडचिड चालू होती ते करता. कारण तो एवढं बोलत होता ना, मी जर असं सगळं व्हॉईस टाकला असताना मग तुम्हाला कळलं असतं की तो किती नाटके करतो. चला असं काय हरकत नाही. मला बोलायचं होतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जातील. आता मी नेहमी रेग्युलर टाकायला लागले व्हिडिओ. हा तर आपला संध्याकाळचा बेत आहे, जे की एकादशीचा खिचडीचा, ते तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. आणि आता असं मस्त अशी खिचडी झाकून ठेवते आणि मस्त परतल्यावरती छानपैकी मी एन्जॉय करते, मस्त खाणार आहे. काही नाही त्याच्यासोबत फक्त केळी आहे आणि पापड वगैरे असं खाणार आहे. आर्यन तर काय केळी खातच नाही, मीच आहे. आणि तिथं फ्रीजवरती 2 केळी आहेत, तेवढ्याच मी खाणार आहे. आणि आज आहे ना खूप मस्त छान अशी एकादश पार पडलेली आहे. तुमची एकादश कशी गेली, तुम्ही काय काय फराळाचं केलं ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच, आणि नसेल बघितला तर बघत जावा. मी पण दुसऱ्यांचे व्हिडिओज बघते, लाईक करते, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करते. आपल्याला जे आवडतात त्या लोकांसोबत आपण कनेक्ट राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. तर आता मी तुम्हाला खिचडी दाखवते कशी झाली आहे ना, एकदम चमचमीत भारी. आणि हा बघा, पाहिलं ना, काहीच बोलू शकत नाही.
चहा पितानी पण फोन लागतो आणि चष्मा वर करून चहा पितोय. काय म्हणावं याला. तर चला भेटू आता नवीन. असो याचं तर चालूच राहणार आहे. तर मला असं म्हणायचं होतं की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यामुळे ना तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओज म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती येतील, जे की तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघता येतील. आणि अजून काय सांगायचं होतं विसरून गेले. काही नाही, तुम्ही व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं आहे, जे की माझे आत्ता सध्याचे सबस्क्रायबर आहे त्यांना खूप सारं थँक्यू आणि जे नवीन जॉईन होणार त्यांना पण आधीपासून थँक्यू. तर बाय.